भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्ति के लिए इसी क्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार। सरळ चाला। मी परमेश्वर तुमचा देव आहे, जो तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढले, जेणेकरून तुम्ही त्यांचे गुलाम राहू नये। मी तुमच्या सूची बंधने तोडली आणि तुम्हाला सरळ चालविले। लेव्य 26वा अध्याय 13वा वचन। मी तुम्हाला सरळ चालवीन ही परमेश्वराची प्रतीक्षा आहे। जे बंधनात असतात ते शिर खाली घालून चालतात, पण जे मुक्त असतात ते सरळ उभे राहून चालतात। पराभूत लोक पार वागून चालतात, पण विजयी लोक आत्मविश्वासाने आणि आनंदाने चालतात। आज आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघा। अनेक लोक आनंदाविना जगतात। बरेच जण दुःखाने शिर खाली घालून चालतात। काही जण आर्थिक गरजेच्या ओझ्याने दबलेले असतात, तर काहींना त्यांच्या मुलांच्या चुकीच्या निर्णयाचे ओझे वाटत असते। त्याचप्रमाणे पापाच्या गुलामगिरीत अडकलेले लोक व्यसनामध्ये, वाईट सवयींमध्ये किंवा स्वतःचा सन्मान गमावून निराशेने झुकलेले जीवन जगतात। पण परमेश्वराची मुलांसाठी त्याचे वचन आहे, तुम्ही तुमची मान उंच ठेवून चालाल। याचे कारण म्हणजे परमेश्वराने आपल्याला बांधून ठेवणारे सर्व जीव तोडले आहेत। पापाचे जीव, सापांचे जीव आणि आजारांचे जीव हे सर्व येशूच्या क्रूसीवरील रक्ताने उद्ध्वस्त झाले आहेत। क्रूसाची सामर्थ्याने आपण मुक्त आहोत आणि आता भीती किंवा लाजेखाली झुकून जगायची गरज नाही। एक बहिणीची साक्षात्कार। एका बहिणीने तिचे साक्षात्कार सांगितले, माझे पती उत्तरेकडील भारतात सैन्यात होते। एके दिवशी मला सरकारकडून एक तार मिळाली, ज्यामध्ये त्यांची अकस्मात मृत्यूची बातमी होती। मी ती तार परमेश्वरासमोर ठेवली आणि रडून प्रार्थना केली। परमेश्वराने मला उत्तर दिले आणि वचन दिले, मी तुला तुझा मान उंच ठेवून चालवीन। त्या क्षणी माझ्या अंतःकरणात एक अविर्भावनीय होती भरली। माझे नातेवाईक आणि मित्र दुःखात मला धीर द्यायला झाले। काहींनी तर मला मंगलसूत्र काढून विधवेसारखे पांढरे साडी नेसण्याचा सल्ला दिला। पण मी परमेश्वराची वचनावर घट्ट विश्वास ठेवला आणि निर्भयपणे जाहीर केले। परमेश्वराने मला सांगितले आहे की तो मला माझे शिर उंच ठेवून चालवील आणि मी विश्वास ठेवते की तो माझ्या नवऱ्याला जीवित परत आणेल। आणि खरोखरच परमेश्वराने त्याचे वचन सत्य ठरवले। काही महिन्यात माझे पती जीवित घरी परत आले। हे म्हणाले की सरकारी चुकामुळे दुसऱ्या सैनिकाच्या नावावर चुकीची तार पाठवली गेली होती, ज्याचे घर निधन झालं होतं। माझ्या कुटुंबात जो आनंद झाला तो शब्दामध्ये सांगता येणार नाही। ते तू माझ्या शत्रूच्या समोर माझ्यासाठी मेज टाकतोस, तू माझ्या डोक्यावर तेल ओततोस, माझा कप उजळून वागतेस। स्तोत्र 23 अध्याय 5वा वचन। देवाची मुलांनो, परमेश्वर आज तुम्हाला वचन देतो, मी तुला सरळ उभे राहून चालवीन। तो तुमची मान उंच करेल, अगदी तुमच्या शत्रूच्या समोर राही। त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही विजयात सरळ चालाल। पुढील चिंतनासाठी वचन। मी तुमच्यामध्ये फिरत राहीन आणि मी
तुमचा देव असेन आणि तुम्ही माझे लोक असाल. लेव्य 36 अध्याय 12 वचन. आजच्या बायबल वाचन सकाळी लेव्य 21 अध्याय 22 अध्याय, संध्याकाळी मॅथ्यू 28 अध्याय. धन्यवाद.